भुसा आपण एका साईडून चालू करतो टाकायला ह्या दिशेने आणि दुसऱ्या टोकाला आपण हळूहळू पालवत सागर इथे आलं आणि इथपर्यंत त्यांनी इथे बांधून ठेवलं। काय काय सागर एवढा मोठा पीस आहे? आई शप्पो, कालचेडू एवढा मोठा पीस आहे। आणि हे बघा 200, हा बघा केवढा हातावडा सौरभचा हात बघा एवढा हाताच्या एवढा आहे। काय वाटलं शेख? आंबोशी नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेडेकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचे व्हिडिओ पण सुद्धा फिशिंगचे आहे। म्हणजे आपण मे महिन्यामध्ये जो टाईम स्पेंड करतो, आपली सुट्ट्या पण खूप चांगला एन्जॉय करतोय। म्हणजे आता आपला एक गावाला म्हणजे आल्याच्या नंतर आपली एक मासेमारीचा एक वेगळाच एक आनंद असतो, तर तो आनंद आपण सध्या घेतोय। आणि आत्ता सध्या एक आधीची व्हिडिओ तुम्ही बघितली ती आपली खेकड्या पकडण्याची एक आपली कोकणातली एक पद्धत असते, ती एन्जॉय केलीत मित्रांनो बघून, आणि कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याच जवळच म्हणजे आपल्या वाडीच्या जवळच आपल्या भुस्याने मासेमारी करण्याची एक पद्धत आहे। म्हणजे जाळा असतो छोटा, तो आपण एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आपण पालवणी करतो। तर तो भुस्याने मासेमारी कशी करतात तेही आज पद्धत आपण बघतोय। तर माझ्यासोबत आता सागर आहे, सौरभ आहे आणि तसेच प्रसाद पण असणार आहे, तसेच भाऊजी पण आहेत, प्रभावदा आला आहे मुंबईवरून, तो एक आहे। तर आता सुरुवात करतोय आपण। तर चला मित्रांनो, थोडाही विलंब न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर चला, हे बघा आता जास्त करून आवाज करायचा नसतो म्हणजे हे भुस्याची मासेमारी करताना, कारण की मच्छी जी आतमध्ये आलेली असते ना, सध्या आपण आपल्या वाडीच्या जवळच आपण आता ही मासेमारी करणार आहोत। म्हणजे भुसा असतो, तर आपल्याकडे तो भुसा आहे तो छोटासा आहे, म्हणजे जाळा आहे तो छोटासाच आहे, म्हणजे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायला असा आहे तो। तर आता जेवढी भरती आली ना, भरतीमध्ये जेवढे मासे आतमध्ये येतात ना, तर त्यांना आपण भुसा असा आडवा जातो आणि तो जो मासे जे आहेत ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करताना ते अडकतात त्याच्यामध्ये। तर तसं आता इथून आता आपण ते टाकतोय आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला रिपोर्ट मिळणार आहे, काय काय मासे मिळणार आहे ते तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, ही आता मासेमारी आहे ना, ते आपली भुसा टाकून आपली मासेमारी आहे। म्हणजे भुसा आपण एका साईडून चालू करतो टाकायला ह्या दिशेने आणि दुसऱ्या टोकाला आपण हळूहळू पालवत सागर इथे आलं आणि इथपर्यंत त्यांनी इथे बांधून ठेवलं। आता त्याच्यामध्ये आता जेवढे आता इथे आतमध्ये जे शिरलेले मच्छी आहे ना, जे मासे आहेत ते ह्याच्यामध्ये ह्या भुसामध्ये भेटतील आपल्याला जाळ्यामध्ये। तर ही मासेमारी करण्याची एक वेगळी पद्धत आहे आपल्या कोकणातली। तर त्याच्यामध्ये सौरभ बघा, सौरभ काढतोय आणि आता हे बघा सागरला एक आता मिळालं, त्याच्यामध्ये शेक आहे, त्याच्यामध्ये सागरला मिळालं आहे बघा, मोठी मच्छी आहे। ही एक पारंपरिक पद्धत आहे आपली, मस्त आपली कोकणातली भुस्याने आपल्याला मच्छीमारी करतो आपण एका साईडला। सागर काय काय भेटलंय रे? 2 शेक आणि काय बाण, 2 शेक आणि बाण भेटलाय। इकडे भेटलाय, तिकडे काय रे? शेक बोयरा, मागणी एक नंबर। बघा मित्रांनो, आपल्याला भुस्याने मासेमारी करण्याची जी पद्धत आहे कोकणातली, त्याच्यामध्ये पण बघा तळी आलेले जे मासे असतात ना भरतीला, ते आपल्याला आपण पालवत एका दिशेपासून ते दुसऱ्या दिशेने आपण असं येतो आणि जेवढे आतमध्ये आलेले मासे असतात ते त्याच्यामध्ये अडकतात जाळ्यामध्ये। तशा पद्धतीने आपल्याला आता मस्त शेग आणि परत बाता मिळालं पद्धतशीर।
सौरभ काढतोय तिथून आता. बोयरा पण भेटलाय मस्त एकदम मोठा पीस भेटलाय. हे बघा दाखव सौरभ. त्याच्या खिशात पण तेवढा एवढा बोयरा एवढा किती मोठा पीस आहे आणि सागरने खिशात टाकले. नको आता जाईल. बघा किती मोठा पीस आहे. बघा मक्खनवाला पीस भेटलाय रे. मस्त एकदम. आणि ही एक पद्धत आपली आहे मासेमारी करण्याची. तोंड आहे हे बघा एक सुट्टी आपण जी स्पेंड करतो ना ती आपली जास्त स्फूट सुटते. म्हणजे पाण्यामध्ये मच्छीमारी वगैरे करणं वगैरे त्यामध्ये आपले भाऊ असतात. तसेच ह्या वर्षी म्हणजे कसं आता बहिणीचं लग्न झालं आहे नुकताने भाऊजी आलेत आपल्याकडे. तर भाऊजींना पण त्या गोष्टीचा वेळ भरपूर आहे. तर ते पण सुद्धा आपल्याबरोबर जॉईंट आहेत. तर तेव्हा त्यामुळे एकदम मस्त एकदम धमाल मस्ती मजा येते आपल्याला मच्छीमारी करण्यासाठी. आणि आत्ता जो आपल्या ही जी आपली कोकणातली जी मासेमारी करण्याची पद्धत आहे भोश्याने मासेमारी करण्याची म्हणजे जाळा आहे. तो जाळा आपण एका पॉईंटला आपण सुरुवात करतो आणि दुसऱ्या पॉईंटला आपण हळूहळू तो पालवत येतो. असा तसा सागर घेऊन आला इकडे दुसरा टोक आणि इकडे बांधला. आणि म्हणजे जेवढं आतमध्ये आलेले मासे जे होते ते आपल्याला बाहेर जाण्यासाठी ते जेवढे प्रयत्न करते तसे म्हणजे अडकतात त्याच्यामध्ये. तर तसे आता आपल्याला मस्त बोयरा मिळाला आहे, तसे शेग मिळालेत, तसे मस्त कालचिवडे भेटले आणि पीस मस्त एकदम मोठे मोठे मिळाले. ते तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो मी. सध्या आता पालवणे वगैरे चालू आहे. सौरभ आणि तिकडे भाऊजी आणि सागर पालवणे वगैरे सगळं सुरू आहे त्यांचे चेक करतायत ते. तो बघ अजून एक मिळाला. एक नंबर. काय खरं आहे सगळं खिशात भरतोय सागर. सर्व खिशात. एक किस्सा किती मोठा आहे बघा मग. जबरदस्त एकदम. 2 कालचिवडे भेटले त्याने. मोठे पीस आहेत मित्रांनो. एकदम एकदम मोठे पीस आहेत. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. टायगर फिश. ए सागर अन्न काय बोलले जीव घेणं साधी गोष्ट नाही. हे बघा सागर सागराच्या खिशामध्ये बघा आता. आणि हा बघा कालचिवडीचा मोठा पीस आहे एकदम. आणि सागर घेऊन आला तर खिशात भरून आलाय. म्हणजे विचार करा आपल्या जवळच्या जवळच आपल्या खाडीमध्ये बघा आपल्या एकदम वाडीच्या जवळच बघा आपल्याला कसे केवढे मोठे पीस भेटत आहेत. देखो गाइस. हे बघा मित्रांनो कालचेडू एवढा मोठा पीस आहे. आणि हे बघा 2 शेग. हा बघा केवढा हातावडा सौरभचा हात बघा एवढा हाताच्या एवढा आहे. हे बघा 2 शेग जबरदस्त एकदम. हे बघा आता काय काय भेटले मित्रांनो. हे बघा शेग ना. 2 शेग आहेत. अजून एक आहे. हा बघा मांगन. कालचेडू. तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा. कालचेडूचा प्रकार तुमच्याकडे काय बोलतात ना त्याला ते नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण इथे आता थोडक्यात आपला मासेमारी झाली आहे. म्हणजे आपल्याला कालचेडू तसेच मांगण आणि शेग वगैरे भेटलेत आपल्याला. तर आता आपण जातोय पुढे. जसं काल गेलो होतो खेकडे पकडा तसं आपण आता बाहेर जातोय. तर तिकडे आपल्याला काय काय रिपोर्ट मिळतोय ते बघूया. तर चला सागर आता कुठे पायरीच्या पाऱ्यात तिकडे काय रिपोर्ट भेटतो ते बघूया. चला मित्रांनो आता तिकडे जाऊया. आपल्या घरातल्या बघा मस्त पोरी मस्त पोहतात. आता सुट्टी एन्जॉय करतात सगळ्या बघा. सानू आहे, किशू आहे, किमू आहे आणि बघ हर्षदा पण आहे. हे जास्त पुढे नाही जायचं. जास्त पुढे नाही जाऊ नको. चला बाय बाय. चला जाऊया आता भोश्याने मासेमारी करण्यासाठी. आणि आज आपला नवीन मेंबर कोण आहे. आज सुकनावरती प्रवर्ध आहे अध्यक्ष सोमरसचे. बाकी सगळी पब्लिक तीच आहे आपली. आपण जे खेकडा पकडताना होते सगळे तेच. चला आता मोरया.
पालवूया तो परत. काय वाटलं शेख? तांबोशी बारीक पिल्लू आहे ना. तांबोशी ना. आईला तिथे एक मग चांगला रिपोर्ट भेटला आपला. हो चला मित्रांनो, आता आपण राजनाथला बाहेर पडतोय आणि मस्त सनसेटचा आता टाइम झालाय. आणि आजची आपली समोर कुठली मासेमारी होती? कंडालीची भुसा ना. भुसा कंडालीची मासेमारी आपण पहिला आपल्या बंदरावरती केली. पलात लावला होता. त्यानंतर आपण पलात आलो होतो. तर पलात तर आपल्याला आपल्या बंदरावरती आपला चांगला रिपोर्ट भेटला, पण पलात नाही रिपोर्ट नाही भेटला. छोटा तांबूस भेटला. पाणी आहे. जाऊ सब. चला मित्रांनो, आता कंडालीची जी मासेमारी होती ती आपण बघितली आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या बंदराकडे चांगला रिपोर्ट मिळाला आपल्याला. आणि ज्या पलामध्ये आल्याच्यानंतर आपला रिपोर्ट जास्त मिळाला नाही. पलामध्ये आपल्याला काय भेटलं रे? तांबूस तांबूस एकच तांबूस पिल्लू होतं, तो पण तोच भेटला. बाकी आपल्या इथे चांगला रिपोर्ट मिळाला. आपल्याला काय काय भेटलं होतं? शेग होते ना, 2 शेग, एक मांगण, 2 आणि शेग, गालचाडू मागण, अर्धा किलोचा. गालचेडू मोठा पीस होता, अर्धा किलो तरी पण असेल ना. अर्धा किलोचा. तर अशा छान असं आपल्याला एक आजची एक तुम्हाला आगळी मासेमारी, आपली पारंपरिक एक मासेमारी आपल्या कोकणाची बघायला मिळाली. तर मित्रांनो, आत्तापर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, आणि छान कमेंट करा. चला मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर. सागऱ्या बाय बाय करा. बाय बाय, टेक केअर. भेटू भाऊजी. नेक्स्ट ब्लॉग मध्ये. एक ब्लॉग पण आपल्या गावातलाच असेल. बाय बाय. आकडेच नाही, आकडेच नाही.